ही रेसिपी तुम्ही कधीच खाल्ली नसेल। ही एकदम बाहेरच्या देशातली रेसिपी आहे, सो ही तुम्ही नक्की घरी ट्राय करा। आज आपण ही घरच्या घरी बनवणार आहोत। खूप महागडी अशी ही रेसिपी आहे। रेसिपी करायला जास्त वेळ लागत नाही, घरच्या साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा या रेसिपीसाठी आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहेत। तुम्ही कोणत्याही साईजचे बटाटे घेऊ शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते घ्या। त्याच्यानंतर त्या बटाट्यांची सालं काढून घ्या आणि बटाटे स्वच्छ धुवून घ्या। एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाणी करून तो लाल पडणार नाही आणि छान असा पांढरा तसाच राहील। याच्यानंतर त्या पाण्यातून बटाटा छान असा प्रेस करून काढायचा आहे, जेणेकरून यामध्ये अजिबात पाणी उरणार नाही। 1 ते 2 तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। त्याच्यानंतर 3 चमचे इथे कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तुम्ही मैदा वापरला तरीही चालेल। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हाताच्या मदतीने सुद्धा मिक्स करू शकता, जेणेकरून तुम्ही जे काही मिर्च मसाले घातलेले आहेत ते सगळ्या बटाट्याला छान असे लागले जातील। तुम्हाला दिसत असेल खूप छान असा बटाटा आपला सुट्टा सुट्टा तयार झालेला आहे। एका छोट्या वाटीमध्ये बाउलमध्ये आपल्याला 1 चमचा मेयोनीज घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 1 चमचा टोमॅटो सॉस किंवा केचप घेतला तुम्ही तरीही चालेल। हे दोन्ही पदार्थ घालून झाल्यानंतर ते छान असे मिक्स करून घ्या, जेणेकरून त्याची एक पेस्ट तयार होईल। तुम्हाला दिसत असेल खूप छान असा टेक्स्चर आलेला आहे। सो आता हे आपण साईडला ठेवणार आहोत। जर तुम्हाला चीज जास्तच आवडत असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये चीज घातलं तरीही चालेल। त्याच्यानंतर आपण जो बटाट्याचा मसाला तयार केलेला आहे, म्हणजेच बटाटा जो खिचडी तयार करायची आहे, थोडंसं चपटं असं त्याला करून घेतल्यानंतर त्याच्यावरती 1 चमचा आपल्याला टोमॅटो सॉस लावायचा आहे। इथे सुद्धा तुम्ही केचप वापरला तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही। केचप लावून झाल्यानंतर इथे तुम्हाला कांद्याची 1 स्लाइस घ्यायची आहे, खोलगट अशी घ्यायची आहे, ज्याप्रमाणे आपली वाटी असते त्याचप्रमाणे। त्याच्यानंतर मोझरेला चीजचे तुकडे याच्यामध्ये भरायचे आहेत आणि अशा प्रकारे ती तळ हातामध्ये आपल्याला घ्यायची आहे आणि थोडंसं ते प्रेस करायचं आहे। त्याच्यानंतर दुसरा अजून एक भाग घ्यायचा आहे बटाट्याचा, तो त्याच्यावरती ठेवायचा आणि अशा प्रकारे पॅटीसारखं ते बनवून घ्यायचं आहे। इथे काळजी घ्यायची आहे की आतला जो भाग आहे तो अजिबात बाहेर दिसता कामा नये। अशा प्रकारे तुम्हाला ही पॅटी बनवायची आहे। अशा प्रकारे आता आपण इथे 2 पॅटी तयार करून घेतलेल्या आहेत। या जो 2 पॅटी आपण तयार केलेल्या आहेत, तुम्ही जास्त करू शकता। तुमच्या घरात फॅमिली मेंबर जास्त असतील तर तुम्ही जास्त क्वांटिटी बनवली तरीही चालेल। एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घ्यायचा आहे, त्यामध्ये जो आपण मिक्स केलेला मगाशी मसाला होता तो घालायचा। थोडे मोझरेला चीजचे तुकडे घालायचे आहेत आणि हे छान प्रकारे थोडं मिक्स करायचं आहे। 1 ते 2 सेकंदासाठी ते गरम होऊन द्यायचं। त्याच्यानंतर दुसरा पॅन घ्यायचा, त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे। थोडंसं स्प्रेड करा, जेणेकरून ते पूर्ण तव्याला लागलं जाईल। त्याच्यानंतर आपण ज्या पॅटी घेतलेल्या आहेत ते या तेलावरती ठेवायच्या आहेत आणि या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। तुम्ही मीडियम आचेवरती हे फ्राय करू शकता, झाकण ठेवून सुद्धा याच्यावरती फ्राय करू शकता। जास्त वेळ लागत नाही, कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे आणि खूप छान याची चव लागते। सो ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। ही आहे पहिली पद्धत पॅटी फ्राय करण्याची। याच्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही तेल घेऊ शकता जास्त आणि त्यामध्ये जर तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल तर तुम्ही पहिली पद्धत ट्राय केली तरीही चालेल, किंवा अशा प्रकारची दुसरी पद्धत ट्राय केली तरीही चालेल। ही पद्धत त्या लोकांसाठी आहे ज्यांना क्रिस्पी खाण्याची खूप इच्छा असेल, ऑइली चालतं त्यांना, अशा प्रकारच्या लोकांसाठी ही जी दुसरी पद्धत आहे। त्याच्यानंतर आपण जो सॉस तयार केला होता त्यामध्ये आपल्याला ह्या पॅटीज फिरवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून हा जो सॉस आहे तो सगळ्या पॅटींना लागला जाईल आणि छान याची टेस्ट लागेल। सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। अशा प्रकारे तुम्ही हे सर्व करू शकता। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। टाटा।